तर चला आज बनवूया शिंपल्या. तर जास्त करून पावसामध्ये हेच खातात, पण एकदम चमचमीत चांगलं लागतं. सुकं बनवलं तर की एकदम मटणासारखं चव येतं. त्याच्या अगोदर पहिलं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने. त्याच्यानंतर मस्तपैकी हाताने चोळायचं, पाणी फेकून दुसरं पाणी घ्यायचं. मग त्याला बॉईल करायला ठेवायचं आहे. बॉईल केल्यानंतर ते जास्ती बॉईल करता की त्यांचं ते तोंड ओपन राहावं. त्याच्यानंतर तुम्हाला साफ करायचं आहे. मग त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं आहे, कांदा टाकायचा, मिरची टाकायची, मिक्स करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ढाकण ठेव, टमाटर त्याच्यातच टाकायचं आणि ढाकण ठेवून परत मिक्स करायचं. त्याच्यानंतर मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला टाकायचा आहे, मिक्स करायचं चांगल्यापैकी. स्लो गॅसवर तुम्हाला करायचं आहे ते. त्याच्यानंतर मसाला वाटलेला तो घ्यायचा आहे. मसाला वाटलेला असेल तो आहे खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट असणार त्याच्यामध्येच. जरासं पाणी टाकून हलवायचं. त्याच्यानंतर परत जरासं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं तुम्हाला थोडंसं. त्याच्यानंतर ढाकण ठेवायचं, 5 ते 10 मिनटं ठेवायचं. नंतर काढून बघू शकता एकदम चांगलं सुक्क झालंय. त्याच्यानंतर तुम्हाला ते शिंपले टाकायचं साफ केलेलं, त्याच्यानंतर मिक्स करायचं. ते स्लो गॅसवर ठेवायचं आणि ढाकण ठेवून बघू शकता एकदम रेडी झालंय सुक्क बनून. हे सुक्कच चांगलं वाटतं, डाळ भात आणि हे सुक्क शिंपल्या.